Hi students, we are seeing the exercise from topic number 2, that is King Mida's Golden Touch. Now we are going to see exercise from page number 15. Okay, the given above exercise on page number 15 we have seen already. Now we are going to see some exercise which has remaining on the page number 15. Okay, I will read here question number 2, exercise number 2. You listen. Tick the correct answer. म्हणजे टिक करायचे आहेत. करेक्ट आन्सर्स काय करायचे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आणि तो करेक्ट ऑप्शनला टिक मार्क त्या ठिकाणी द्यायचे आहे. ठीक आहे. फर्स्ट, किंग मिडाज हॅड ऑलमोस्ट, ऑप्शन नंबर 1, 1 room filled with gold, 1 room filled with marigold, and option C, 1 castle full of gold coins. And answer is option A. What is option A? 1 room filled with gold. So tick there. We have seen that part. It means how King Mida was fond of गोल्ड. हे रिअल सत्य आहे. आपण ते कथेमध्ये स्टोरीमध्ये पाहिलेलं आहे. त्याला त्या गोल्डची काय होती, आवड होती आणि म्हणूनच त्याच्याकडे काय होतं, गोल्ड होतं आणि तो ऑप्शन 1 करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा नंबर 2, किंग मिडाज लव्ड गोल्ड बेटर दॅन, ऑप्शन ए, हिज 2 लिटल रोजी चिक्स, एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड, द ब्युटिफुल फेरी बॉय. आता याचा आन्सर जे आहे ते बी, एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. म्हणजे त्याला जगामध्ये सोन्यापेक्षा अधिक कायच आवडायचं नाही. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. आफ्टरवर्ड नाउ लुक, आय वुड आस्क दॅट एव्हरीथिंग आय टच should turn to beautiful yellow ... and you have to complete answer. Okay, look at your options. Option A, gold, option B, butterflies, option C, gifts. आणि आता काय, आय वुड आस्क दॅट एव्हरीथिंग आय टच शुड टर्न, म्हणजे तो ज्या वस्तूंना टच करेल त्या वस्तू काय होतील, गोल्ड होतील. ओके. सो टिक देअर. नंबर 4, ॲज सून ॲज मिडा टचड हिज बेड इट टर्न इनटू gold. Option C is correct. सोपा आहे. It is very easy because we have focused more and more on story, so the answer are we feeling very easy. म्हणजे भाषा आपल्याला ते वाटत आहे कारण आपण तेवढ्या इंटरेस्टिंग मध्ये काय केलेले आहे, स्टडी केलेले, म्हणजे त्या स्टोरीची स्टडी केलेली आहे, ऐकलेली आहे, त्यामुळे ते शक्य आहे. आता बघा नंबर 5, हू केम रनिंग इन फ्रॉम, म्हणजे आता पेज नंबर 16 वरती बघा, मी पेज पलटलेला आहे, स्क्रोल केलेला आहे या ठिकाणी. आता पेज नंबर 16, नंबर 5, हू केम रनिंग इन फ्रॉम द गार्डन. नंबर 1, हिज लिटल डॉटर, बी, हिज पेट डॉग, सी, हिज ब्युटिफुल वाईफ. कोण आली, हिज लिटल डॉटर. ओके. सो टिक देअर. The king took the picture and ran to the, option A, castle, option B, spring, option C, swimming pool. कॅसल, राजवाडा, पॅलेस. ओके. म्हणजे हा एक्सरसाइज तुम्ही काय करायचा आहे, नोटबुकमध्ये गुड हँड रायटिंगमध्येच कंप्लीट करायचा आहे आणि तो ग्रुपवरती सेंड करायचा आहे. आणि सर्वांचा होमवर्क येणं अत्यंत गरजेचं आहे आणि असलाच पाहिजे तो. ठीक आहे. आता बघा त्यानंतर राहिलेला जो एक्सरसाइज आहे तो बी ए ग्रामरियन आहे, म्हणजे ग्रामरशी निगडीत आहे. तो आपण पाहतोय आता या राहिलेल्या वेळेमध्ये. ठीक आहे. आता बघा काय सांगितले ते, यूज ऑफ इज, एम, आर. एम, इज, आर आर द टू बी फॉर्म. ओके. म्हणजे ही टू बीची रूपं आहेत. एम, इज, आर शोज टाईम अँड सब्जेक्ट अँड पर्सन ऑल्सो, म्हणजे विषय, व्यक्ती, आणि त्याचबरोबर काय करतात, काळ दर्शवतात, वेळ दर्शवतात. एम, इज, आर टू बीची रूपं जी असतात ती काय करतात, दे शो टाईम, काळ दर्शवत असतात. आता त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. आता बघा नंबर 1, वी यूज एम ओनली विथ आय, म्हणजे सब्जेक्ट आय असेल
तर आपण नेहमी काय करतो, आय नंतर एम हा काय करतो, टू बीचा फॉर्म वापरतो. आता फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेत बघा, आय एम 8 years old. आता समजा अंजली आहे हां, आणि अंजली तिच्याबद्दल माहिती सांगते आहे, तर ती कसं सांगेल, आय एम अंजली, आय एम 8 years old. असं आय एम दरवेळी ती सांगेल हां, अशा पद्धतीनं. किंवा आय एम स्टडीइंग इन 3rd standard अशा पद्धतीनं. म्हणजे आय करता आय सब्जेक्ट असेल तर एम हे काय असतं, ऑक्झिलरी व्हर्ब किंवा ते टू बीचं फॉर्म त्या ठिकाणी वापरलं जातं. हा नियम आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आय नंतर आपण प्रेझेंट टेन्समध्ये एमच काय केलं जातं, म्हणजे टू बीचं फॉर्म किंवा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरलं जातं. हा तो त्या ठिकाणी रूल आहे आणि तो तसाच वापरायचा आहे, जसं आपण अधिकचे एक्झाम्पल पाहिलं. जसं की आय एम अंजली, आय एम 8 years old, आय एम स्टडीइंग इन 3rd standard, लाईक दिस, आय एम. ओके, नाव लुक, वी यूज is with things and people when they are in the singular form only. one example. आणि is एमचा एम, डू यू अंडरस्टँड नाऊ when do we use am before subject I किंवा आफ्टर सब्जेक्ट आय. म्हणजे सब्जेक्ट आय असेल तर काय करायचं आहे, त्यानंतर एम हे ऑक्झिलरी वापरायची आहे. आणि आता त्यानंतर वी यूज इज आणि एम समजलं. आता इज कसं वापरायचं आहे, जर सब्जेक्ट काय असेल, सिंग्युलर असेल, म्हणून त्यासाठी आपण सुरुवातीला जून, इन द मंथ ऑफ जून अँड जुलै वी वेअर स्टडीइंग वन अँड मेनी फॉर्म्स आणि वी हॅव फोकस देअर, त्या पाहिलेलं आहे बघा वन. त्यासाठी मी ते कसून त्याचा सराव घेत होतो त्या ठिकाणी. तो आता तुमच्या उपयुक्त म्हणजे ठरणारच आहे, यात काही शंकाच नाही आहे. तर बघा, सिंग्युलर फॉर्म असेल, करता जर सिंग्युलर असेल म्हणजे काय, पुन्हा एकदा अंजली, मी आता अंजलीबद्दल सांगतोय, अंजली स्टडीइंग इन 3rd standard, शी इज गुड गर्ल, शी इज क्लेवर गर्ल, शी इज इन फ्रंट ऑफ मी. असं म्हणजे आपण एका थर्ड व्यक्तीची आणि एकच व्यक्तीविषयी माहिती सांगत असेल तेव्हा शी इज, ही इज किंवा अंजली इज असं काय करतो आपण, तो इज हा काय करतो, व्हर्ब फॉर्म त्या ठिकाणी वापरत असतो. आता इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. हेनरी इज 9 years old. जसं अंजली पहिल्या एक्झाम्पलमध्ये स्वतःबद्दल सांगत होती, आय एम 9 years old. आता मी आता सांगत आहे इथं, म्हणजे आपण एखाद्याबद्दल सांगतोय, नरेशन कथन करतो, त्याला म्हणतो आपण अंजली इज 9 years old. अंजली काय म्हणणार, आय एम 9 years old. आणि मी अंजलीबद्दल सांगताना काय सांगणार, अंजली इज 9 years old. कारण मी सांगतोय आणि इज का वापरतोय, तर फक्त त्या अंजलीबद्दलच काय करतोय, मी माहिती देतोय. बघा आता पुन्हा इथं हेनरी सांगितलेत, हेनरी इज 9 years old, शी 13 years old. हेनरी, ही, सी, इज हे जे काय प्रोनाऊन्स किंवा सब्जेक्ट सिंग्युलर असतात तेव्हा त्यानंतर आपण काय करत असतो, इज हा काय करतो, ऑक्झिलरी व्हर्ब वापरत असतो. ठीक आहे. आणि आता त्यानंतर रूल नंबर 7 पहा, सी पहा. We use are with you and things and people in the plural form more than one. Okay. You are 10 years old. You are coming expert now. You are getting better now. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता काय झालेलं आहे, इंग्रजी विषयात किंवा इंग्लिश विषयात एक्सपर्ट येत आहे, म्हणजे इंग्लिश विषयाचं कौशल्य प्राप्त होत आहे असं मी म्हणत असतो की तुम्हाला वरच्यावर. यू आर कमिंग एक्सपर्ट नाऊ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता. किंवा आता पुन्हा अंजली इज कमिंग एक्सपर्ट नाऊ, अभिलाषा इज कमिंग एक्सपर्ट नाऊ. ते अभिलाषाला एकट्याला एक्सपर्ट आली आणि आता यू आर कमिंग एक्सपर्ट नाऊ म्हणजे तुम्हा सगळ्यांना. म्हणजे करते जर काय असते, मेनी असतील तर, जसं की यू, दे, वी असं असतील तर. किंवा आता इथं काय सांगितलं बघा, यू आर 10 years old, दे आर प्लेइंग क्रिकेट, वी आर कमिंग देअर टुमॉरो, वी आर गोईंग देअर. पुन्हा अभिलाषा अँड अंजली आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. अशा पद्धतीनं म्हणजे करते किंवा सब्जेक्ट जर प्लुरल असतील तर काय करतो आपण, आर हा ऑक्झिलरी फॉर्म त्या ठिकाणी वापरत असतो. हे सुद्धा लक्षात त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, राईट 1 sentence फ्रॉम सेक्शन ए अँड 4 sentences each फ्रॉम
सेक्शन. आता बघा या ठिकाणी राईट 1 सेंटेन्स फ्रॉम सेक्शन ए अँड 4 सेंटेन्सेस इच फ्रॉम सेक्शन बी अँड सी. या ठिकाणी हा काय दिलेला आहे, सराव दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतोय तो पण. आता बघा आय एम फॅट, आय एम शॉर्ट, आय एम थिन, आय एम थर्स्टी, आय एम हंग्री. असं आय म्हणजे सेक्शन ए मध्ये काय आहे, आय हा सब्जेक्ट आहे आणि ऑक्झिलरी व्हर्ब त्या ठिकाणी एम, आणि आय नंतर आपण एमच घेत असतो. आणि आता त्यानंतर यातले काय ऑब्जेक्ट पार्ट जो असतो म्हणजे काय कर्म आहे ते किंवा माहिती आहे ती त्या ठिकाणी द्यायची असते. आता जसं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आय एम लेट, आय एम शॉर्ट असं ती 4 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. आता सेक्शन बी मधले बघा, राज इज लेट, राजला काय झाला, उशीर होतोय. दॅट गर्ल इज लेट, दॅट गर्ल इज शॉर्ट, दॅट गर्ल इज फॅट. म्हणजे त्यातील 4 सेंटेन्सेस प्रत्येक राज, दॅट गर्ल, ही, सी, पुन्हा इज, ही घेतल्यानंतर पुन्हा ही इज लेट, ही इज शॉर्ट, ही इज फॅट असं ते सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आणि सेक्शन सी मध्ये सुद्धा तसंच आहे, यू आर लेट, पुन्हा बघा यू आर शॉर्ट, यू आर फॅट. म्हणजे तुम्ही काय आहे, लेट आहे, तुम्हाला उशीर होतोय. पुन्हा काय यू आर शॉर्ट, तुम्ही थोडे आखूड आहात. असं म्हणजे सगळे तुम्ही यू या ठिकाणी तुम्ही सगळे असं. आणि त्यानंतर वी पण तेच आहे, अनेक वचन आहे ते, मेनी फॉर्म आहे. वी आर लेट, आम्ही उशिरा येतोय असं. वी आर शॉर्ट, आम्ही शॉर्ट आहोत असं. म्हणजे ह्याचे सुद्धा 4 सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण थोडा ग्रामरचा भाग आणि त्या स्टोरीला रिलेटेड एक्झरसाईज होता तो पाहिलेला आहे. दोन्हींचाही एक्झरसाईज चांगल्या अक्षरात पूर्ण करायचा आहे आणि तो काय करायचा आहे, चेकिंगसाठी व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती सेंड करायचा आहे आणि तो सर्वांनी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. मी थांबतोय. ओके.